गुटखा माफियांवर मोठा प्रहार, 50 लाखांचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, मकोकाची टांगती तलवार। नमस्कार, आपण पाहत आहात सत्यशोधक न्यूज। अकोला एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकत तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विशेष मोहिमेंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। धाडीत मोठ्या प्रमाणावर तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल तसेच अत्याधुनिक पॅकिंग यंत्रसामग्री जप्त करण्यात आली। प्राथमिक तपासात गौरव शर्मा हा या अवैध कारखान्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एवढेच नव्हे तर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचाही गंभीरपणे विचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या प्रकरणातील संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस आणि एफडीएचे संयुक्त पथक पुढील तपास करत आहे। अशाच विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा सत्यशोधक न्यूज। आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी आवश्यक आमच्या चॅनलला संपर्क साधा।